आपले जगणे आपुली ओळख ही कविता त्यांनी अग्गोबाई आणि ढग्गोबाई हा एक काव्यसंग्रह अग्गोबाई ढग्गोबाई हा काव्यसंग्रह त्या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. कळतंय? बघा काय सांगितलंय, आपले जगणे आपुली ओळख उपरे अर्धे जोडू नको. आपलं जगणं जे ते ओळख निर्माण करणारं असलं पाहिजे, काहीतरी आपलं अस्तित्व पाहिजे. नुसतं जगायला नाही पाहिजे. नुसतं जगण्याचा अर्थ आहे का तुमची काहीतरी स्पेसिफिक ओळख पाहिजे की नाही, काहीतरी तुम्हाला चांगलं आपल्यातले जे कला गुण आहेत ते आपण बाहेर काढून त्या पद्धतीनं जगलं पाहिजे. उपरे अर्धे जोडू नको. कळतंय? उपरे म्हणजे काय? काय उपरे म्हणजे परके. उपरे म्हणजे काय? परके. परक्यांसारखं काय करायचं? परक्यांसारखं जीवन जगायचं नाहीये. कळतंय तुम्हाला सगळ्यांना? परक्यांसारखं जीवन जगायचं नाहीये. दुसऱ्यांसारखं बघून त्यांनी गाडी घेतली मला पण गाडी पाहिजे, त्यांनी बंगला घेतला मला पण बंगला पाहिजे असं जगायचं नाहीये. तर स्वतः अभिमानाने स्वाभिमानी जे आहे त्यात खुश राहायचं. कळतंय? जे आहे त्यात समाधानी राहून आपलं जीवन जगलं पाहिजे. समजतंय? बघा पुढे काय सांगितलंय, दिवा होऊन उजळ जगाला चाकू होऊन कापू नको. दिवा होऊन उजळ म्हणजे सूर्य जो सूर्य काय करतो? संपूर्ण जगाला प्रकाशित करतो. बरोबर आहे? आणि दिवा जो आहे दिवा जगाला प्रकाशित करतो का? करतो का जगाला प्रकाशित? नाही. तो कोणाला करतो? थोडंफारच. पण तो थोडंफार तरी अंधार दूर करतो की नाही दिवा? तर तो अंधार दूर आपल्याला आपल्या जीवनामध्ये करता यायला पाहिजे. भले दुसऱ्यांसाठी काय करता आलं नाही तरी स्वतःसाठी तरी इतकं चांगलं वागलं पाहिजे, इतकं चांगलं केलं पाहिजे की कमीत कमी दुसऱ्यांना त्याचं नुकसान होणार नाहीये. कळतंय? पुढे बघा, नित्य घडावे वाचन लेखन. नित्य म्हणजे काय? नित्य म्हणजे काय? सतत. नित्य म्हणजे काय? सतत आणि नेहमी. नेहमी वाचन लेखन झालं पाहिजे. तुम्हाला मला काहीतरी दाखवायचं आहे. हे बघा, हे काय पुस्तक आहे, दिसतंय? हे आहे जीवनाच्या वाटेवर आपले वैज्ञानिक. हे आहे रहस्य, खूप सुंदर पुस्तक आहे. हे 30 डेज चेंज युअर हॅबिट्स चेंज युअर लाईफ. छत्रपती संभाजी महाराज, मराठी व्याकरण आणि सायकलच्या शोधाची कथा, सायकल कशी शोधली गेली, असे बरेचसे पुस्तकं आपल्याकडे आपल्या अभ्यासा व्यतिरिक्त असले पाहिजेत. अवांतर वाचन जे आहे, अवांतर वाचनाची सवय आपल्याला असली पाहिजे. कळतंय का? कारण की त्यातून आपल्या ज्ञानाला चालना मिळते, आपल्याला काहीतरी उत्स्फूर्त चेतना मिळत असते. आणि माझं असं एक म्हणणं आहे पर्सनली वैयक्तिक की तुमच्याकडे स्वतःची अशी एक तरी लायब्ररी पाहिजे. स्वतःची एक लायब्ररी पाहिजे, त्यामध्ये कमीत कमी तुमची स्वतःची ही सगळी पुस्तकं माझी स्वतःची आहेत. आणि तेवढीच नाही, अशी भरपूर बुक्स आहेत माझी. कळतंय? कळतंय सगळ्यांना? म्हणजे काय केलं पाहिजे? नित्य वाचन आणि लेखन केलं पाहिजे. तुम्ही लिहिता म्हणजे काय? तुमचा घरचा अभ्यास करता, होमवर्क लिहिता, ते सगळं लिहिता. पण तुम्ही जे लेख लिहिता ते तुम्हाला लगेच नाही जमणार, पण कालांतराने लिहू शकता. किंवा जे काही लिहिता चांगलं लिहिलं पाहिजे. बघा, क्षणकार्याविन दौडू नको, नित्य पर्वचा व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको. कळतंय? की नित्य पर्वचा म्हणजे तुमचे पाढे पाठ असले पाहिजे. कळतंय? पर्वचा म्हणजे काय सांगू? शेवटचे 6 मुलं सांगा. मी जे प्रश्न विचारते उत्तर तुम्ही 6 जणांनीच द्यायची का? बाकीचे नाही दिलं. पर्वचा म्हणजे काय? पाढे पाठ करणे. आहेत का तुमचे? मी विचारलं 21चा पाढा बोलू शकतो, 26चा बोल. ते जर बोलायची हिंमत असेल ना तर बिंदास बडबड करा, काहीच प्रॉब्लेम नाही. अभ्यासाच्या बाबतीत बोलायचं ना कितीही बोला, मी काहीच बोलणार नाही. आहे का 26चा पाढा पाठ? 18चा, 15चा येतो? उभं राहणे बोल. कळतंय? पर्वचा म्हणजे काय? पाढे पाठ करणे किंवा पाढे अभ्यासणे. बघा, नित्य पर्वचा बोलायचं नाही, डायरेक्ट पाढे बोलून दाखवायचे. बोलायची इच्छा झाली का उभं राहायचं आणि 26चा पाढा बोलून दाखवायचा. कळतंय? बघा, नित्य पर्वचा व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको.
कधी कधी 11 वाजेपर्यंत झोपतो, 12 वाजेपर्यंत झोपतो की नाही संडेला, रविवारी. पण नुसतं झोपणं कामाचं नाहीये की काहीतरी चांगलं कार्य देखील करायला पाहिजे. बघा, पावित्र्याचे पांघर वस्त्रे होऊन पटकुरं पसरू नको. पावित्र्य म्हणजे काय? तुमच्यात काहीतरी मांगल्य, चांगलेपणा, चांगलेपणा असला पाहिजे. वस्त्रे म्हणजे काय? वस्त्र म्हणजे काय? हा बोलू तिथे कोणतरी कपडे, बरोबर आहे की पावित्र्याचे म्हणजे तुमच्यात काय पाहिजे की मांगल्य, चांगुलपणा असला पाहिजे. होऊन पटकुरं, पटकुर म्हणजे काय? चिंध्या. तुमच्यामध्ये पावित्र्य असलं पाहिजे, एक मांगल्य असलं पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगलं पाहिजे. पटकुर म्हणजे चिंध्यासारखं आयुष्य जगलं नाही पाहिजे, बरोबर आहे की नाही? कसं तरी विचित्र एक सुंदर आयुष्य जगलं पाहिजे. इतरांचा आदर करता यायला पाहिजे. जर आपल्या वर्गात शिक्षक आहेत तर कधीतरी उभं राहणं, व्यवस्थित त्यांचं ऐकणं, व्यवस्थित बसणं, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण काय तुमच्यातलं पावित्र्य. दोघं झोपलेले मुलं उभे राहा, कुठं नीट बसा पटकन, कळतंय? बघा, शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. तुम्ही किती सुंदर दिसताय, खूप सुंदर दिसताय, पण तुमचा वर्ग पूर्ण घाण आहे, तुमच्या घरात कचरा आहे, आजूबाजूला कचरा आहे, साफसफाई नाहीये, तर चांगलं वाटेल? पण तुम्ही जाम नटून थटून आले, तुम्हाला सगळं अप्सराच बोलताय, तर काय अर्थ आहे का त्याला? पण तुम्ही जर घर स्वच्छ करत नाही, बाकी सगळं जर स्वच्छ करत नाही, तर त्याला अर्थ आहे का? नाहीये. बघा, शोभेहूनही श्रेष्ठ काय? सांगा बोलणारे मुलं पटकन. शोभेहून श्रेष्ठ काय? मागचे 6 जण डायरेक्ट बाहेर जायचं 2 मिनिटांनी. शोभेहूनही श्रेष्ठ काय? स्वच्छता. ती स्वच्छता आपल्या दिसण्यापेक्षा देखील सुंदर आहे. बघा, आदी मंत्र हा विसरू नको. नम्र राहावे, सौम्य पाहावे. कसं राहायचं आपल्याला? नम्र म्हणजे आदरयुक्त, एकमेकांचा आदर. आपल्यापेक्षा लहान जरी व्यक्ती तर आपण त्याला थँक्यू बोलतो का? आपल्या घरात जर आपला लहान भाऊ आहे, लहान बहीण आहे आणि तिने जर आपल्याला पाण्याचा ग्लास आणून दिला, आपण त्याला थँक्यू बोलू का? दिलं तर काय झालं? असंच बोलतो का लहान आहेस माझ्यापेक्षा. पण जर तुम्ही त्याला थँक्यू बोलले तर तुमच्यात काय आहे? तो नम्रपणा आहे. काय? नम्रपणा. उगा कुणास्तव अडी नको, जे तुमच्यात भरपूर असतं मुलांमध्ये. काय? अडी, कुरघोड्या, गैरसमज, एकमेकांवर राग, चिडणं, मारणं असतं की नाही? कोणाबद्दल अडी नको. अडी नसणे म्हणजे काय? गैरसमज. कोणाबद्दल गैरसमज नसायला पाहिजे. उगा कुणाला खिजवायला, करू दयावर कडी नको. खिजवायला म्हणजे काय? कुणाला दिवसायला, चिडवायला आवडतं ना आपल्याला? त्याला चिडव, त्याला चिडव, काहीतरी बोल, टोमणे मार. तसं करायचं नाहीये, ते जीवन नाहीये. कोणाला मुद्दामून चिडवणं, मुद्दामून दिवसणं, मुद्दामून त्रास देणं हे नसलं पाहिजे. बघा, काय सांगितलंय? दयावर कडी नको म्हणजे वरचढ नसलं पाहिजे. आपल्या स्वतःला श्रेष्ठ, याच्यापेक्षा मीच जाम भारी असं नसलं पाहिजे की तो पण एक लेवल आहे, मी पण एक लेवल आहे, ती पण एक लेवल आहे, मी पण एक लेवल आहे. प्रत्येकाची आपापली पातळी किंवा आपापली कुवत असते. बघा, नको फुकाची हांजी हांजी. काय सांगितलंय? फुकटची लाचारी नकोय. कोणाची लाचारी घ्यायची नाहीये, कोणापुढे लाचार व्हायचं नाहीये. लोचट बोळचट काही नको म्हणजे काय? बावळटपणा जो आपण करतो तो करायचा आहे का? करतो का आपण? नाही करत. बावळटपणा म्हणजे काय? काहीतरी वेडेपणा, काहीतरी चुकीचं वागणं, चुकीचं वर्तन करणं, हे करतो का आपण? चुकीचं वर्तन नाही केलं पाहिजे. बघा, परंतु दिसता उदात्त काही, काहीतरी भव्य दिसलं, काहीतरी दिव्य दिसलं, काहीतरी चांगलं दिसलं तर ताठर माथा मुळी नको. म्हणजे एक गर्व असतो ना, गर्व. आपल्याला एक काय बोलतात, सगळ्यांमध्ये गर्व किंवा एक ॲटिट्यूड किंवा एक दिखावेपणा असतो ना, तो कधीच ठेवायचा नाहीये. तर काय ठेवायचंय? नेहमी नम्रपणा ठेवायचा आहे. बघा, पुढे काय सांगितलेलं आहे? पेन शक्तीने गोवर्धन तू. गोवर्धन माहितीये काय? पर्वत आहे. काय? गोवर्धन पर्वत. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत जो आहे तो उचललेला आणि देवाच्या काळामध्ये खूप दुष्काळ पडलेला होता.
तो पर्वत उचलून त्याने पूर्ण गोकुळाला एक आनंद जीवन दिलं होतं. परंतु कंस होऊनी छळू नको. कंस माहिती कोण आहे? श्रीकृष्णाचा मामा. कोण आहे? श्रीकृष्ण माहिती का कोण आहे? नाही माहित? आम्ही ऐकलंच नाही ना कधी अख्ख्या जगात. ऐकलंय ना? कंस कोण आहे? श्रीकृष्णाचा मामा. त्याच्यासारखं त्यांनी काय केलं? सगळ्यांना छळलंय, त्रास दिलाय. श्रीकृष्णाच्या आई वडिलांना देखील तुरुंगात टाकलंय. ते करायचं नाहीये. नको उगाच वाद, परंतु कुणी धमकवता पडू नको. वाद घालता की नाही? कोण कोण नाही घालत? मी कोणाशीच वाद घालत नाही, बरोबर आहे? कोण नाही घालत कोणाशीच वाद? कोण आहे हातवर करा की मी आजपर्यंत कोणाशीच भांडण केलं नाही अख्ख्या जगात, जन्मापासून आजपर्यंत. मुलींनी हातवर केले, मुलांचं ऐकायचं पण नाही, बरोबर आहे? नको उगाच वाद, परंतु कोणी धमकावता पडू नको. कोणी जर धमकावलं तर पडून जायचं का? तर स्वाभिमानाने त्याचा सामना करायचा आहे. बघा, आपुल्या आपुल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको. आपल्याला काहीतरी दुःख आहे की नाही? असं कोण आहे की मला जगात दुःखच नाहीये, मी एकदम सुखी माणूस आहे जगातला? पटकन कोण सांगेल? अच्छा, तू सुखी आहे जगात, तुला काहीच दुःख नाहीये, काहीच, तुला आजपर्यंत काहीच प्रॉब्लेम आला नाही, काहीच नाही ना? चांगली गोष्ट. बघा, आपल्या आपल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको. पण दुसऱ्यास तवो वावो करू ना, व्यर्थ कोरडा राहू नको. दुसऱ्याबद्दल काय दाखवली पाहिजे? करुणा. करुणा म्हणजे काय? बोलणाऱ्या मुलांनी सांगायचंय, बडबड करणाऱ्या मुलांनी सांगायचं. करुणा म्हणजे काय? दया. ते मी लिहिलं तेव्हा तुम्ही बोलले करुणा म्हणजे काय? दया. दुसऱ्यांबद्दल काय? दया दाखवली पाहिजे. बघा, तुडवी तर आले खुशाल जावे, नव्या पथाला भिवू नको. नवा पथ म्हणजे काय? मार्ग. पथ म्हणजे काय? तुडवी तर आले खुशाल जावे, मार्गाला घाबरायचंय का? मी आता तुम्हाला बोलली, मी मॅथ्सचं एक सम देते आणि खूप मोठं आहे, सॉल्व करा. घाबरत की नाही? नाही, कोण नाही घाबरणार? त्याला मी देते. हा देते, तास झालं, बरोबर आहे? नव्या पथाला, नवीन मार्गाला, नवीन गोष्टींना घाबरायचं नाहीये, बिनधास्त त्यांचा सामना करायचा आहे. बघा पुढे काय सांगितलंय? ज्यावर श्रद्धा प्राण आतून ते केल्याविना राहू नको. एखाद्या गोष्टीवर काहीतरी विश्वास आहे, काहीतरी करण्याची जिद्द आहे. तुम्ही सगळे विद्यार्थी, तुम्ही सगळ्यांना उभं केलं आणि विचारलं की तुम्हाला जीवनात काय बनायचं सांगा. फिक्स आहे की नाही? ठरलंय की नाही काहीतरी बनायचंय? जे करण्याची श्रद्धा आहे, इच्छा आहे, ते केल्याशिवाय राहायचं नाहीये. बघा, जेथे वाटा तेथे काटा, उगा पेदरून अडू नको. जेथे वाटा आहे, जेथे रस्ते आहे तिथे काटा असणारच आहे, बरोबर की नाही? ते केल्याविना राहू नको. करता हिंमत जगात किंमत. जर तुम्ही हिंमत केली तर जगात किंमत आहे की नाही? का नाही? आहे. हिंमत केली तर किंमत देखील आहे. भेकट मुळमुळ रडू नको. मुळमुळ रडायचंय का? बघा, कर्तृत्वाचे घडवी वेरूळ, कर्तव्याला मुकू नको. कर्तव्याला घाबरायचंय का? कर्तव्याला मुकू नको म्हणजे काय? आपलं कर्तव्य, आपलं कर्तृत्व जे आहे ते पार पाडलं पाहिजे. माते सहमातीचे देणे, फेडायला चुकू नको. मातेसह म्हणजे आई. आई आपल्यासाठी काय करते? कोण सांगेल? आई काय करते? काय करते आई? आपल्यासाठी काय करते? सांगा. लाजायचं नाही, आपण विद्यार्थी आहोत. विद्यार्थी दशेत लाजणं हा सगळ्यात मोठं पाप आहे. विद्यार्थ्यांनी लाजलंच नाही पाहिजे, बिनधास्त बोललंच पाहिजे. तुमच्या आई काहीच नाही करत, कोणाची तुमच्यासाठी काहीच नाही करत, नाही करत. काय करते? सगळं काही कोण करतं? आईच करते आपली. आपल्या जगात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं? आईवरच असतं. बघा, माते सहमातीचे देणे, आई सोबत. माते म्हणजे मातृभूमी. मातृभूमीचं देणं देखील फेडायला विसरायचं नाहीये. मातृभूमी देखील आपल्यासाठी काहीतरी करते. मातृभूमी म्हणजे काय? आपली भारत माता. कळतंय की तिचं देखील देणं. आपण समाजाचं देणं लागतोय, माहिती का तुम्हाला? आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आपण समाजासाठी काहीतरी थोडंफार तरी गोष्टी केल्या पाहिजेत.
हे कवींना ह्या कवितेतून सांगायचं आहे. समजलं? कोणाला काय समजली कविता? बिंदास हात वर करा. बोलू नका, हा बोलू नका, कोणीच बोलू नका. आता मी प्रश्न विचारला, जे बोलतात ना त्याला उत्तर द्यायची. जास्त वेळ नाही कळलं. लास्टचं जे कडवं आहे, मातेसह मातीचे देणे म्हणजे आईचे ऋण, जे आईचे उपकार. आई आपल्यासाठी सगळं करते, डब्बा करते, आपल्याला शाळेत पाठवते, फी भरते, सगळं करते की नाही? आई इतकं प्रेम जगात कोण करतं का? आपल्याला लागलं तर दुःख कोणाला होतं? आईला होतं. हेच आपल्याला लागते. डोळ्यात पाणी कोणाचं येतं? आईच्या येतं. आई इतकी माया, आईवर जेवढं आपण म्हणू शकतो स्वामी दिली जगाचा, आई विना भिकारी, बरोबर आहे की नाही? आईबद्दल जेवढं सगळं आपण बोलू शकतो तेवढं कमीच आहे. तर आईसारखं कोणाचे ऋण फेडायचे आपल्याला मातेचे. आईचे उपकार आहेत की नाही आपल्यावर? आहेत की नाही मुलांनो? आईचे उपकार आहेत की नाही आपल्यावर? तसं जसं आईचे उपकार आहेत आपल्यावर, तसं मातृभूमीचे पण आपल्यावर काय उपकार आहेत? भारत देशाचे पण आपल्यावर उपकार आहेत, मातेचे पण तसंच आपण फेडायला पाहिजे. कळलं? बरं, आता बोललं ना बोला पटकन. मी पूर्ण नाही उभं राहायचा, काही नाही काढे त्यांच्यात ते उत्तर द्यायचं. आता मी सांगते ऐका. उभे राहा, पटकन उभे राहा. एका मिनिटाच्यात उभे राहा. आवाज नाही पाहिजे, मी बोललेली. पटकन. आता तुम्ही पूर्ण हिराने उत्तर देणार, बाकी ह्या तीन हिराने उत्तर नाही देणार. ठीक आहे? आता मला सांगा, आपले जगणे आपुली ओळख ह्या कवितेचा जो सारांश आहे किंवा जो आशय, कवीला काय सांगायचं एकदम थोडक्या शब्दात मी आणलेला आहे. कळतंय? बघा काय सांगितलंय. दैनंदिन जीवन जगताना योग्य पद्धतीने वागून आपली ओळख निर्माण करायची. बरोबर आहे की नाही? कसं वागलं पाहिजे? चांगलं, योग्य पद्धतीने. बघा रोज काय केलं पाहिजे? वाचन, लेखन, व्यायाम डेली केलं पाहिजे. डेली वाचन करतो आपण, नवीन आहोत, पुस्तकं वाचतो. लेखन डेली करतो. व्यायाम करतो का दररोज? नाही करत तर तो पण केला पाहिजे. पावित्र्य, चारित्र्य आणि स्वच्छता हवी. आपल्यामध्ये काय पाहिजे? पावित्र्य पाहिजे, चारित्र्य पाहिजे आणि स्वच्छता देखील आपल्या वर्गात आजूबाजूला असलेला हवी. गर्व नको, दुष्टपणा नको. काय नकोय? गर्व. उभा राहा, उभा राहा, पटकन उभा राहा. स्टँड अप. उभा राहा. उभा राहा बोलली ना? हा, राहा उभा. पटकन उभा राहा. नीट उभा राहा. हा, काय बोलली मी आता सांग. काय बोलू? उभा राहा, नीट उभा राहा. ह्याला उभं राहणं बोलतात का? नीट उभं कसं राहतात? हा, काय बोलली मी सांग. काय नसलं पाहिजे आपल्यात? काय नसलं पाहिजे? गर्व नसला पाहिजे, दुष्टपणा नसला पाहिजे. कळलं? उभंच राहायचं. बघा, गरिबांसाठी करुणा हवी. गरिबांसाठी काय पाहिजे? करुणा, दया. काय पाहिजे? दया. बघा, नव्या शोधाला न घाबरता, न रडता पुढे जायला पाहिजे. नव्या शोधाला घाबरायचंय का? घाबरायचंय का नव्या शोधाला? नाही घाबरायचं. बघा, श्रद्धा असलेल्या गोष्टी करणे. श्रद्धा म्हणजे काय? इच्छा, की आपल्याला काहीतरी करायचंय जीवनात, त्या असलेल्या गोष्टी आपल्याला करायच्या. संकटांचा सामना कसा करायचा आपल्याला? हिमतीने. कसं करायचंय? हिमतीने. बघा, आपल्या कर्तृत्वाने अवघड कार्य करणे, आईचं आणि मातेचे ऋण फेडायचे. कोणी विचारलेलं कळलं?
आईचे ऋण आणि मातृभूमीचे ऋणचा अर्थ कळला का? कोणी टाईपलंच नाही. कळतंय?